को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत. बाप्पा, काल पालकमंत्र्यांनी सांगितलं की बजरंग बाप्पाला एवढी बुद्धी नाही, त्यांचे ते भाष्य नाहीत असं ते म्हणतात. नाही, आदरणीय पालकमंत्री महोदयांनी माझी लायकी इलेक्शनमध्ये काढली होती, माझी अवकात काढली होती. आता ते माझी काय काढतायत? बुद्धी. आता त्यांना कशी बुद्धी दाखवायला पाहिजे, जनतेनं त्यांना माझी लायकी काय आहे हे दाखवलं. आता त्यांनी तसं बोलू नये. ते भाष्य का करतात, कुणाला किती बुद्धी आहे, कोण कसं करतं आहे ह्याची मांडणी करायची. मला कुणीतरी माझा बोलवता धनी कुणीतरी त्यांनी काहीतरी वेगळ्या भाषेत सांगितलं वाटतं की त्यांना कुणीतरी सांगितलं आहे. आता मी काय पहिलीतलं बाळ आहे की मला बोलायला शिकवावं लागेल? ठीक आहे, त्यांना तसं वाटतंय, त्यांनी ती बोलतायत ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे जी ती बोलते. यावरच सुरेश धस आमदार म्हणाले की तुम्ही उपहासात्मक टीका केली आहे, मी काय त्याच्यावर भाष्य करणार नाही. त्यांनी नाही, मी कुठं म्हणलं त्यांना भाष्य करा. मला जे वाटते ते मी केलं. आता मला वाटते त्यांच्या आभार मानले, त्याच्याविषयी त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय. निवडणूक आता संपल्यात, आता जवळपास 10वा-11वा दिवस लागलाय. तुमच्या दोघांतला राजकीय वाद कधी संपुष्टात येईल? राजकीय वाद कुठं आहे? राजकीय वादच नाही. विषय कुठं आहे की निवडणुकीमध्ये रणांगण ज्याचे त्याचं, एका रणांगणामध्ये दोघांना बॅटिंग बॉलिंग करायची. कुणाचा विकेट जाईल ते जाईल. आता विकेट त्यांचा गेला आहे, आता विधानसभेला आणखी त्यांचा विकेटच जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काय विषय आज थोडासा राहणार. बाप्पा, ही निवडणूक विकासावर झाली नाही, ही निवडणूक फक्त जातीवर झाली असा आरोप त्यांनी केला. त्याचं विश्लेषण करायचं ते त्यांनी करून दाखवलं पाहिजे की जातीवर कुणी घेतली, कुण्या जातीनं कुठं काय केलं आणि विकास काय झाला. बरं ठीक आहे, नाही झाली विकासावर, तर मग विकास काय केला हा पण विषय आहे. मग विकासाला एवढे पैसे दिले तेवढे दिले, तर ते विकास कागदावर झाला की प्रत्यक्षात झाला की काय झाला हा विषय संशोधनाचा आहे. त्याच्यावर आज काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. वेळ आल्यावर बघू. DPTCची जी बैठक आहे ते सोमवारी लागले तर समजते. सोमवारी काही सुट्टी आहे, तुम्ही त्याला विरोधी दर्शवला असं समजते सुट्टी दिवशी ईद असल्यामुळे. नाही, बरोबर आहे. आज एवढा मोठा देशातला आपल्या एवढा मोठा सण आहे, ईदचा सण, जगातला सण आहे तसं देशात एवढा साजरा होतोय. ही ईदचा सण आहे, त्या दिवशी शासकीय सुट्टी पण आहे. त्या दिवशी DPTC लावायसारखं असं काय घडलं की त्याच दिवशी, त्याच्या अगोदर 18 तारखेला DPTC आहे असं कळलं होतं आणि त्याच्यानंतर अचानकच कळलं की आणखी 17ला आहे. आता ठीक आहे, त्यांनी लावली, त्यांचा तो अधिकार असेल किंवा ते घेऊही शकतील, पण ईदच्या दिवशी घेण्याचं काय उद्देश मला माहीत नाही. सुट्टीच्या दिवशी त्यांनी घेतली, ठीक आहे, आता जे असेल ते बघूत काय होईल. पंकजाताईंचा पराभव झाला आणि तो पराभवाची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो असंही त्यांनी म्हणाले. मग आता त्याला मी काय उत्तर देणार? त्यांचं वक्तव्य, त्यांचं काय असेल ते त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या पराजयाचा, त्यांचा विषय त्यांचा आहे, त्याच्यावर मी काय बोलणार. तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणाले की परळीमध्ये देखील पराभव होणार. कसं होणार? काही समीकरण केलं त्यांनी? मी म्हणलं की विधानसभेला देखील, विधानसभा 6 विधानसभा आहेत ना, एकटी परळी असं नाव कुठं घेतलं? तुम्ही विनाकारण असं कसं म्हणता परळी? मी याचं पर्टिक्युलर नाव नाही घेतलं. 6चे 6 विधानसभेचं बोललो. त्याच्यामुळे 1-2 नाही बोल. महाविकास आघाडी, इंडिया आघाडी ही सर्व 6ची 6 मतदारसंघात विजय होणार. नक्कीच महाविकास आघाडी असेल आणि इंडिया आघाडी असेल, बीड जिल्ह्यातल्या 6ही मतदारसंघात आमचा विजय निश्चित होईल असा विश्वास आणि असा दावा आता खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.